आम्ही आज कलेक्टर साहेबांना शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे याच्याकरता निवेदन दिलेलं आहे। आमचे नेते रोहितदादा पवार हे सोलापूरला पंढरपूरला अन्न त्याग केलेला आहे, त्यांनी त्यांच्या समरणात आम्ही हा निवेदन दिलेलं आहे। याच्यामध्ये आमचे 7 प्रमुख मागण्या आहेत। मी वाचून दाखवतो आपल्याला की 2019ची कर्जमाफी लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना केवळ 50,000 रुपयापर्यंत कर्जमाफीच्या मर्यादेची अट रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी द्यावी, ही आमची प्रमुख मागणी आहे। एक वेळा समझोता OTS योजनेतील लाखांहून अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख वरील रक्कम आधी भरण्याची अट न घालता सरकारने सरसकट 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी करावी। नंबर 3, 2019ला कर्जमाफी लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांच्या मर्यादेची अट रद्द करून सर्व शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी लागू करावी। प्रोत्साहनपूर अनुदानासाठी सलग 4 वर्ष नियमित कर्जफेडी करण्याची अट रद्द करावी। प्रोत्साहनपूर अनुदानासाठी सलग 4 वर्ष नियमित कर्जफेडी करण्याची अट रद्द करावी। 2017च्या कर्ज माफीसाठी पात्र असूनही केवळ कागदपत्रांचे अभाव लाभापासून वंचित राहिलेले 6,56,000 शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफीचा लाभ द्यावा। पीक विमा योजनेतील शेतकऱ्याविरोधी चाचक अटी रद्द करून रुपयांत पीक विम्याच्या योजना पुन्हा सुरू करावी। पेरणीपूर्व कर्ज खात्याने पुनर्गठन करून शेतकऱ्यांच्या खात्यात आवश्यक रक्कम जमा करावी, जेणेकरून त्यांना पेरणीसाठी आर्थिक मदत मिळेल। हे आमची 7 प्रमुख मागण्या होते। आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव जिल्हा व महानगरच्या वतीने आम्ही सर्व कार्यकर्ता पदाधिकारी इथे उपस्थित होते आणि साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आम्ही वरती काढू।